नमस्कार सर्वांना. मुंबईकर बेस्ट या चॅनलमध्ये तुमचं स्वागत. मराठी कथा. प्रसाद हा देवाचा प्रतिसादच. सुंदर कथा आहे. एका छोट्याशा गावात गेलो होतो. निवृत्ती शिक्षकाचा सत्कार होता. ग्रामस्थांनी छान तयारी केली होती. चहा पाणी झाले. हाती थोडा वेळ होता. लोक जमू लागले होते. गावातला तरुण म्हणाला, थोडा वेळ आहे, बहिरीच्या देवळात जाऊन येऊ. माझ्यासोबत आलेल्या मित्राला देवळात जाण्याची गोष्ट फार आवडली नाही. त्याच्या चेहऱ्यावर दिसतच होते. मी निघालो आणि तसा तोही निघाला. देव म्हणजे खोपटेच होते. फार जागृत ठाणे आहे असं सगळे गाव म्हणते. गावातला तरुण असा म्हणाला. माझा मित्र कसा हसला. देवळात गेलो. मी नमस्कार केला. गुरुवाने प्रसाद दिला. मी पाया पडून प्रसाद तोंडात टाकला. मित्राच्या हातात प्रसाद तसाच होता. त्याने पहिल्यांदा वास घेतला, मग निरखून पाहिले. न खाता त्याने प्रसाद हळूच एका देवळीत ठेवला. मी प्रदक्षिणा घातली. गुरु म्हणाला, बरं केलं तुम्ही सत्काराला आला ते. गुरुजी फार भोळा माणूस आणि भला माणूस. सगळं गाव शान केलं. कुठं अडू द्या नडू द्या, देवासारखं गुरुजी पळत येणार. पण नशिबानं त्यांना न्याय दिला नाही. गुरुवाच्या या वाक्मयाने मी कान टवकारले. गुरुजीचे जीवन समजून घेण्यासाठी गुरुवारला 1 ते 2 प्रश्न विचारले. गुरुजीची जीवन कथा ऐकून मी स्तब्ध झालो. तरुण मुलगा अकाली गेला. लग्न झालेल्या मुलीचा संसार मोडला. मुलगी माहेरी आली. बायकोला दोन्ही धक्क्याने वेड लागले. तिला सावरून उभी करून गाडी रुळावर येत होती तेव्हाच मुलीने जीव दिला. एकमेकाच्या आधाराने ते दोघे उभे राहिले. सारे गावच कुटुंब बनवले. गुरुजीने केलेले कार्य मला माहीत होते, पण ही सारी दुःख भरली कहाणी माहीतच नव्हती. कार्यक्रम छान झाला. निघताना मी आणि माझा मित्र गुरुजीचा निरोप घ्यायला मुद्दाम गेलो. मी निघताना गुरुजींनी न राहून विचारले, हे सगळं कसे सहन केलेत? गुरुजी म्हणाले, आयुष्यात जे आपल्याला मिळते ते देवाचा प्रसाद मानला. चिकचिक नाही, चिरफाड नाही, चिडचिड नाही. प्रसाद हातात आला की चटकन तोंडात टाकतो की नाही आपण. चवीचा विचार नाही करत. ताजे शिळे म्हणत नाही. त्याला पेढा मला गूळ का म्हणत नाही. घेतो, खातो, धन्य होतो. हे कधी विसरलो नाही. प्रसाद देवाचा प्रतिसादच मानला. माझे डोळे भरून आले. मी वाकून नमस्कार केला. छान हसून माझा हात हातात घेतला. स्पर्श आणि हास्याचा जणू मला त्यांनी प्रसादच दिला. गुरुजीशी झालेल्या संबंधातून केवढा हितोपदेश मिळाला. तोही सहजच प्रसाद देवाचा प्रतिसाद असतो हे पटले तर जगणे किती सुंदर बनून जाते हे मला समजले. मंदिरात आपल्याला प्रसाद मिळतो, त्याची आपण चिकित्सा राहतो, चर्चाही करत नाही. कुणाला 4 शेंगदाणेच मिळतील तर कुणाला बत्तासा, कुणाला काजूचा तुकडा असलेला शिरा मिळेल तर कुणाला करपलेल्या शिऱ्याचा लाभ होईल. आपण प्रसाद घेतो, खातो आणि कृतज्ञतेने हात जोडतो. देवळातल्या प्रसादासारखेच मानवीत आयुष्यातील प्रसंग जे वाटायला आले ते आपल्याला इष्टाचा प्रतिसाद मानले की सारी घाल मेलच संपते. लोटीभर पाण्याने मिळणारे समाधान आणि पळीभर तीर्थाने का मिळते? तीर्थ असो की प्रसाद असो, तो तर आपल्याला मिळालेला प्रतिसादच असतो. मिळाले त्यात आपल्या जीवलगाचा अंश असतो. गुरुजीशी झालेल्या मुक्त समाधानाने मी आतून उजळून गेलो. प्रसाद पोटभरीचे साधन नाही, ताटभरीचेही नाही, हे कुणी लक्षात का घेत नाही. मी अनेक ठिकाणचे महाप्रसादाचे कार्यक्रम पाहतो. भंडाराही म्हणतात त्याला. सप्ताहात एकदाच प्रवचन कीर्तनाला न आलेले आणि महाप्रसादाला मात्र गर्दी करतात. सहकुटुंब तर येतातच, पण घरातल्यांना न आलेल्यासाठी टिफिन भरूनही नेतात. गोरगरिबांनी अशी झुंबड केली तर एक वेळ समजू शकतो
किंवा समजू शकते. पण चांगल्या घरातील मंडळी असे वागताना पाहून खूप दुःख होते. भरभरून घेतातच, पण संपले नाही तर तसेच टाकूनही देतात. काही प्रसाद नाही? हा काही प्रसाद नाही. महाप्रसाद तर मुळीच नाही. एकदा माझी नाशिकला भागवत कथा सांगता झाली, तेव्हा सर्वांना प्रसादही दिला. सारी आवराआवर झाल्यावर एक वृद्धा आली. म्हणाली, प्रसाद कधी भेटेल? सारे जिकडे तिकडे झाल्याचे तिला कळल्यावर ती खट्टू झाली. तेवढ्यात त्या कार्यालयात असणारी एक महिला म्हणाली, थांब मावशी, एक लाडू आहे आणि देते तुला. वृद्धेला आनंद झाला. बुंदीचा लाडू हातात घेऊन तिने कपाळाला लावला आणि लाडवाचा एक तुकडा घेऊन उरलेला लाडू परत देत म्हणाली, पुन्हा कुणी आलं तर यातला कणभर त्यालाही देता येईल. कुणी तसंच जायला नवं. प्रसाद जीव निवण्यासाठी पाहिजे, पोट भरण्यासाठी नाही. मला तिचे पाय धरावे वाटले आणि आध्यात्मिकतेने अनासक्ती येते. ती अशी, मन प्रसन्न असेल ना तर माणसाने मनाने नाही कणानेही समाधान लाभते, हे त्या वृद्धेच्या संवादातून उलगडले. परमार्थ वेगळे काय शिकवतो? आयुष्यातला प्रत्येक क्षण भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारता आला तर सारे तणाव, सारा वैताग, सर्व काही संपून जाईल. जगणे प्रासादिक होईल. बीजात सारा वृक्ष सामावलेला असतो. तसा कणाकणात ब्रह्मांडव्यापी आनंद आणि गोंधटलेला असतो. पण आपल्या हव्यासा पोटी आपण ब्रह्मांडातच खिशात घालायचे म्हणतो. मग हट्ट सुरू होतो आणि आणखी मिळवेन, खूप मिळवेन, जास्तीत जास्त मिळवेन. शेवटी ओंजळ रिक्तच राहते. असे निराश होण्यासाठी आपल्याला आयुष्य मिळालेले नाही. खरे तर आयुष्य हाच प्रसाद, महाप्रसाद आहे. एकदा ते मिळाले म्हणताना आणखीन काय हवे? आता मिळवायला नव्हे तर वाटायला शिकले पाहिजे. तळ हातावर मिळालेला गोपाळकाला स्वतःसाठी थोडा ठेवून कण कण सर्वांना वाटायचा असतो. गोपाळकाला मला खूप आवडतो. दहीहंडी फुटली की धडपड पडून प्रयत्नपूर्वक गोळा करायचा आणि मग गपकन एकट्यानेच न खाता सगळ्यांना वाटायचा. हेच तर कृष्ण तत्व आहे. कृष्ण देतच राहतो. देता यायला लागले की आपणही कृष्ण होतो. परमार्थ म्हणजे जवळचे उत्तम सर्वांना देते. थोड्यातलाही आनंद घेणे आणि आपले अश्रू रोखून हसण्याचे चांदणे पसरणे. बस, हव्यास आणि हट्ट सोडण्याची तयारी करायलाच पाहिजे. ही तयारी म्हणजेच धार्मिकता. एका छोट्या गावातल्या गुरुजीशी बोलून हा माझा स्वतःशी संवाद होत होता आणि माझ्याबरोबर आलेला मित्र माझ्याकडेच बघत होता. बहिरीच्या देवळातला प्रसाद तुला थोडा कुब्बट वासाचा वाटला नाही? माझ्या मित्राने विचारले. मग मी म्हणालो, प्रसादाची चव नाही तर देवाने घातलेली प्रतिसादाची कव मला गोड वाटते. माझा मित्र तर्क लढवत होता, चिचिक्ता करत होता, उपहास करत होता. मी मात्र आकड्याच आनंदामध्ये स्वतःशी संवाद करत होतो. प्रसाद आणि प्रतिसादाने माझ्या मनात तृप्तीची पौर्णिमा उजळली होती. तर ह्याला काय कळणार त्यातलं? मग ही मराठी कथा कशी वाटली नक्की लिहून पाठवा. तुमची प्रतिक्रिया द्या. कथा आवडली असेल तर नक्की शेअर करा. चॅनलवर अशाच मराठी कथा ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचं बटन दाबायलाही विसरू नका. प्रतिसादाची खूप गरज आहे. तुम्ही प्रतिसाद दिला तर नक्कीच मेहनत करायला मी तयार आहे. वाचण्यामध्ये काही कमी जास्त झाला असेल तर मला क्षमा करा. वाचण्याची सवय सुटलेली आहे. मी नक्कीच चांगला प्रयत्न करीन. धन्यवाद.